नमस्कार, मी अनु एव्ही टॉक्सवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आज तुमच्यासाठी थोडा नाजूक विषय घेऊन आली आहे। नेहमीप्रमाणे नक्की आवडेल याची खात्री आहे। पहिली पाळी, लेखिका रुचिता जगन्नाथ पाटील, सादर करते एव्ही टॉक्स। दीदी, बघ ना केतकीकडे, सकाळपासून तिला खेळायला बोलवतीये, ती येतच नाहीये। समोरची श्रेया माझ्याकडे येऊन तिच्या मैत्रिणीची तक्रार करत होती। अरे, अचानक काय झालं तिला? मी वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवून समोरच्या झाडाच्या कट्ट्यावर शांत बसलेल्या केतकीकडे पाहत श्रेयाला विचारलं। माहीत नाही, खांदे उडवत श्रेया निघून गेली। हळूहळू जेवणाची वेळ झाली तसं सोसायटीचं गार्डन रितं होत गेलं। केतकी अजूनही तिथेच त्या कट्ट्यावर शांत शून्यात नजर लावून बसलेली होती। बराच वेळ झाला मी तिचं निरीक्षण करत होते। थोड्याच वेळात मेघना वहिनी ऑफिसवरून आल्या आणि तिला कंपाऊंडमध्ये पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं निर्माण झालं। तिला तसंच थोडं समजावत पुचकारत त्यांनी घरी नेलं। मला ही बाब जरा विचित्र वाटली। शतपावलीच्या वेळेस मेघना वहिनींशी बोलू असा विचार करत मीही घरी गेले। वहिनी, मी आवाज दिला तसं वहिनी भानावर आल्या। त्या कसल्या तरी विचारात गढून गेल्या होत्या। वहिनी, काही झालंय का? मी काळजीने विचारलं। अगं नाही सौम्या, काहीच तर नाही। वहिनी, काय झालंय नक्की? केतकी ही सकाळपासून गप्प आहे। तुम्हीही काळजीत दिसतायत। मला कारण कळलं तरच मी काही करू शकेन ना। मी बोलले तसं वहिनींचे डोळे भरून आले आणि त्यांनी बसून बोलूया म्हणत एका बाकावर बसकण मारली। काही दिवसांपूर्वी मी माहेरी होते, तेव्हा केतकीला पहिल्यांदा पाळी आली। माझ्या मनाची काहीच तयारी नव्हती ग। अचानक ते पाहून माझ्या पोटात गोळाच आला। तिला काय सांगायचं, कसं सांगायचं, माझी काहीच तयारी नव्हती। आणि भांबावल्यामुळे तेव्हा मी तिच्यासोबत खूप चुकीचे वागले। आणि त्यात तिथे माझी आजी आणि आई, दोघीही जुन्या विचारांच्या, सोवळं ओवळं पाळणाऱ्या। त्यामुळे ते 4 दिवस पोरीने बाहेर बसून काढले। तिला सतत त्या दोघींनी टोमणे मारले। तिच्या मामे बहिणीशी तिची तुलना केली आणि मी काहीच बोलू शकले नाही ग। तेव्हापासून तिच्या मनात पाळीविषयी एक भीती भरलीये ग। आणि माझ्यापासूनही ती जरा दूरच राहते। आपल्यासोबत त्या 4 दिवसात नेमकं काय होतं हे मी तिला समजावून सांगण्यात कमी पडले। मी अजूनही तिला ते नीट समजावून सांगू शकले नाही। त्यात तिची आजी म्हणजे माझ्या सासूबाईही इथे नाहीत। त्या तशा विचारांनी खूप पुढारलेल्या। त्या असत्या तर कदाचित त्यांनी तिला समजावून सांगितलं असतं आणि या काळात तिला असं एकटं पडू दिलं नसतं। आता मी ऑफिसला गेले की ती दिवसभर एकटी असते। कुणाशी बोलत नाही, खेळत नाही, हसतही नाही। साकेतही टूरवर गेलाय। मी कसं या गोष्टींना वहिनींना पुढे बोलवे ना। मला सगळं काही लक्षात आलं। वहिनींना कसा बसा धीर देऊन मी तिच्याशी बोलेन याची खात्री दिली आणि घरी परतले। आई, आई, मी घाबरतच ओरडत बाथरूममधून बाहेर आले। समू, काय झालंय? का ओरडतेस? पोळ्या करता करता लाटणं तसंच हातात धरून आई माझ्याकडे वळली। मी हातात लपवलेली माझी अंतर्वस्त्र तिच्या समोर केली आणि रडायला लागले।
आईच्या सगळी परिस्थिती लक्षात आली. तिने एक त्रासिक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि म्हणाली, पाळी आलीये तुझी, जा आंघोळ कर. मी बाबांना सांगून पॅड मागवते. ती तशीच वळली आणि तिच्या कामात गुंतली. पाळी म्हणजे काय? ती तर लग्न झालेल्या बायकांना येते ना. गंगापूजनच्या वेळी मावशी बाजूच्या घरी होती, कारण तिने चुकून मटण खाल्लं होतं. पण बायका कुजबुजत होत्या की सरिताची पाळी आलीये. माझी पाळी कशी येईल? मी तर 7वीतच आहे अजून. आणि हे रक्त का येतंय? पोटात सारख्या सारख्या कळा का येत आहेत? माझी कंबर का दुखतेय? पॅड काय असतं? मी शाळेत कशी जाणार? असं किती दिवस रक्त येणार? हे थांबणारच नाही का? या सगळ्या प्रश्नांची ना माझ्याकडे उत्तरं होती, ना ती कोणाला विचारण्यासारखी व्यक्ती. पण त्यावेळी मला तितकं काही वाटलं नाही. बाबांनी पॅड आणून दिल्यावर आईने ते कसं वापरायचं ते शिकवलं. हे आता दर महिन्याला होईल, अशीच काळजी घ्यायची, स्वच्छता ठेवायची वगैरे सांगून हे असं का होतं या प्रश्नाचं उत्तर न देता ती निघून गेली. शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी 15 ऑगस्ट, रक्षाबंधन, पतेती अशा सगळ्या मिळून सलग 1 आठवडा सुट्टी होती. त्यावेळी मला त्या गोष्टीचा तितकासा त्रास जाणवला नाही. फक्त आईने देवघरात जाऊ नकोस ही एकच सूचना दिलेली मला आठवली. 4 दिवसांनी मी त्या गोष्टीला विसरूनही गेले. त्या गोष्टीचा बाऊ करण्याचं वय नव्हतं किंवा तसा आईने दम दिलेला होता. पण या गोष्टीची खरी लाज तेव्हा वाटली, जेव्हा आजीला जाऊन 8 दिवस झाले होते आणि दशक्रिया विधीसाठी जमलेल्या बायकांमध्ये मी आईला जाऊन सांगितलं की माझी पाळी आलीये. बाई बाई बाई, काय हे? इतक्या लहान वयातच सुरू झाली तुझी पाळी? काकूंची आई माझ्याकडे तुच्छतेने बघत म्हणाली. त्यावेळी मी 9वीत होते आणि मला पहिली पाळी येऊन जवळपास 2 वर्ष झाले होते. पण पहिल्यांदा मला स्वतःची लाज वाटत होती. अहो मावशी, आजकाल याच वयात पाळी सुरू होते मुलींची. ताऊची पण येतच असेल की. आईने माझी बाजू सावरली. हॅ, माझी ताऊ नाही बाई अशी. पुन्हा एक कटाक्ष टाकत त्या तिथून निघून गेल्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं. ताऊ अशी नाही म्हणजे काय? माझी पाळी लवकर आली त्यात माझा काय दोष? मी कोणाला सांगायला नव्हते गेले माझी पाळी सुरू करा. ते नैसर्गिक आहे. त्याचा माझ्या वागण्याशी किंवा त्यांच्या नजरेत वाचल्याप्रमाणे चारित्र्याशी काय संबंध? ताऊ असं काय वेगळं करते माझ्यापेक्षा की तिची पाळी इतक्यात नाही येणार? किंवा मी असं काय चुकीचं केलं की माझी पाळी लवकर आली? त्या आजी मला असं बघून गेल्या जसं काय मी पाळीच नाही तर कुमारी माता बनते असं सांगायला आलीये. तोवर मी इतकं तर समजू लागलेच होते की पाळी म्हणजे नेमकं काय. विज्ञानातल्या त्या प्रकरणासाठी म्हणून मॅडमने आम्हा सगळ्या मुलींचं एक वेगळं सेशन घेऊन आम्हाला सगळं समजावलं होतं. मेन्स्ट्रुएशन, वजायना, ओव्हरीज, फॉलेपियन ट्यूब या सगळ्या शास्त्रीय शब्दांसह मुळात कोणाची पाळी कधी येते हे त्या व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून असतं. त्यात त्या व्यक्तीचा काय दोष? तो एक प्रसंग मात्र मला खूप काही शिकवून गेला होता. त्यावेळी मी तितकी मॅच्युअर होते
की लोकांच्या मानसिकतेला आपण बदलू शकत नाही हे कळायला. पण केतकी, 7वीतली मुलगी ती हे सगळं कसं फेस करेल? विचार करून करून माझं डोकं दुखायला लागलं होतं. किट्टू, काय करतीये बाळा? मी आणि श्रेया आज तिला बोलतं तरी करावं म्हणून तिच्याजवळ गेलो. ती आजही तशीच त्या झाडाखाली कट्ट्यावर बसली होती. श्रेया केतकीपेक्षा मोठी होती आणि शाळेत शिकवल्यामुळे तिला या गोष्टींची जाण होती. पण अजून तरी तिची पाळी सुरू झालेली नव्हती. केतकीने एक नजर आमच्याकडे टाकली आणि परत तिच्या विश्वात घडून गेली. मी श्रेयाला इशारा केला आणि ती तिला सांगितलेलं काम करायला निघून गेली. किट्टू, बाळा, तुला आठवतंय? तू एकदा मला प्रश्न विचारलेला की दीदी बाळ कसं होतं, आठवतंय? मी आशेने तिच्याकडे पाहिलं. तिने फक्त माझ्याकडे पाहून मान हलवली. तेवढ्यानेही मी आनंदले. मग चल, आज आपण पाहूया बाळ कसं होतं ते. तिचा हात धरून मी तिला बागेत घेऊन गेले. तिथे श्रेयाने मी सांगितलेली सगळी तयारी करून ठेवली होती. किट्टू, तुला काही सांगण्याआधी आपण ना एक झाड लावूया. मग मी तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर देईल, चालेल? मी तिच्या मनाचा अंदाज घेत तिला विचारलं. तिनेही होकारार्थी मान हलवली आणि श्रेयासोबत मिळून मातीचा खड्डा करू लागली. दोघींचीही मस्ती चालू झाली. थोड्या वेळासाठी का होईना केतकी तिच्या विश्वातून बाहेर आली आणि मला हेच हवं होतं. ए मुलींनो, ऐका, आपण काय करू? एक रोप या मातीत लावू आणि एक समोरच्या त्या दगडावर लावू. तो दगड किती छान आहे ना? त्यावर जर झाड आलं तर किती छान दिसेल. मी उत्साहित होऊन त्यांना विचारलं. तशा त्या दोघी खळखळून हसायला लागल्या. अरे, काय झालं हसायला? मी काही चुकीचं बोलले का? मी मुद्दाम नाटकी रुसत त्यांना विचारलं. अगं दीदी, झाड हे जमिनीतच उगवतं ना, दगडावर कसं काय उगवणार ते? लहानग्या केतकीने मला माझी चूक समजावून सांगितली. अरे, असं कसं? माती दगडापासूनच तर बनते की नाही? तुम्ही शिकलात ना विज्ञानात, दगडांची झीज होऊन माती बनते असं. मग मी माझ्या परीने त्यांच्याकडून माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा प्रयत्न करत होते. हो, पण ते जगणार कसं ग दीदी? दगडावर पाणी कसं घालणार आपण? ते तर वाहून जाईन ना, श्रेया गोंधळून म्हणाली. मी किंचित हसले. जिथपर्यंत मला त्यांना न्यायचं होतं तिथपर्यंत त्या पोहोचत होत्या. म्हणजे या दगडाची जोवर माती होत नाही तोपर्यंत आपण यावर झाड नाही ना लावू शकत? हो, दोघीही एकसाथ उत्तरल्या. अच्छा, पण मग आता या दगडाची माती कधी होणार? हा नाही तर मग तो बघा तिकडे, तो मुरुमचा दगड आहे बघा, त्याची माती लवकर होईल. आपण त्यावर झाड लावूया का? मी तिथल्याच एका दगडाकडे बोट करत त्यांना म्हटलं. अगं दीदी, त्यापेक्षा आपण या मातीतच लावूया ना. ही कधीच माती झाली आहे कोणत्या तरी दगडापासून, हो की नाही किट्टू? श्रेया म्हणाली. मी हलकेच हसले. किट्टू, श्रेयू, ऐका माझं. जशी ही माती आधी दगड होती आणि आता ती माती होऊन झाड लावण्यायोग्य झाली आहे ना, तसंच एक स्त्रीचं म्हणजेच आपलं शरीर असतं बाळा. आता मी माझ्या मुख्य मुद्द्याकडे वळायला सुरुवात केली होती. दोघीही माझ्याकडे गोंधळून बघत होत्या. हे बघा, आपण जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा एका दगडासारख्या असतो.
हळूहळू आपल्या दगडाची झीज होत जाते आणि आपलं रूपांतर मातीत व्हायला लागतं. आणि याची सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपली पहिली पाळी येते. आताशा दोघींना माझ्या बोलण्याचा अंदाज यायला लागला होता. श्रेयाला तर सगळं माहीतच होतं, पण केतकी मात्र अतिशय लक्षपूर्वक माझं बोलणं ऐकत होती. तिलाही उत्सुकता होतीच हे सगळं जाणून घेण्याची. दगडाची जशी झीज व्हायला सुरुवात होते ना, त्याचे छोटे छोटे दगड होतात. यात काही दगडाची झीज उशिरा सुरू होते तर काहींची लवकर. पण यात आपण त्या दगडाला काही म्हणतो का? नाही ना, कारण ते नैसर्गिक असतं. काही दगड टणक असतात तर काही ठिसूळ. हे त्या त्या दगडाच्या स्वरूपावर अवलंबून असतं की त्यांची झीज होणं कधी सुरू होते ते. आपण मग त्या दगडाला नाव ठेवतो का, की अरे याची झीज लवकर सुरू झाली म्हणजे हा वाईट आणि याची नंतर तर हा चांगला, असं करतो का आपण? असं कसं करणार, ते तर आपोआप होतं ना. आणि असं कोण बोलेल ना तर नक्कीच वेडा असेल. दोघीही आपल्या वाक्यावर खळखळून हसल्या. तसंच मुलींचंही असतं बाळांनो. काही मुलींची पाळी लवकर येते तर काहींची उशिरा. पण हे सगळं नॅचरल असतं, नैसर्गिक असतं. यात त्या मुलीचा जिची पाळी लवकर आली किंवा उशिरा आली तिचा काही दोष नसतो. आणि ज्या व्यक्ती यावरून मुलींना जज करतात त्या व्यक्तींना वेडं समजायचं आणि आपल्या कामाला लागायचं. त्यावर जास्त विचार करत बसायचा नाही. दोघीही माझ्या बोलण्यावर विचारात गढून गेल्या होत्या. पाळीमुळे अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही की माझी पाळी लवकर का आली वगैरे. उलट हे तर एका स्त्रीला मिळालेलं वरदान आहे माझ्या बाळांनो. यावर दोघींनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. हो सांगते. आता मला तुम्हीच म्हणाल्या ना की आपण झाड मातीत लावतो आणि दगडावर नाही. मग जसं झाड उगवण्यासाठी माती व्हावं लागतं तसंच आई होण्यासाठी पण मातीच व्हावं लागतं. तेव्हाच तर ते बी आपल्यात रुजतं ना. आत्ता कुठे दोघींना माझ्या बोलण्याचा अंदाज येत होता. त्यांच्या चेहऱ्यावर ते साफ दिसून येत होतं. जेव्हा माती पोषक असते तेव्हा आपण त्यात बी लावतो आणि हळूहळू त्याला अंकुर फुटतो. त्या झाडाला पालवी फुटते. ते हळूहळू मोठं होतं. तसंच स्त्रीचं असतं बाळा. जेव्हा ती एक परिपक्व माती म्हणजेच स्त्री होते तेव्हा तिच्यात एक बी रुजतं. ते 9 महिने ती पोटात वाढवते आणि नंतर ते बाहेर येतं आणि हळूहळू एका झाडासारखं मोठं होतं. हो ना. माझं समजावणं त्यांच्या कितपत पचनी पडतंय हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडे पाहिलं. दोघींच्याही चेहऱ्यावर त्यांच्या शंकेचं समाधान दिसत होतं. आता सध्या तुम्ही दगडापासून माती बनत आहात. अजून पूर्ण माती नाही झालात. त्यामुळे उगाच पूर्ण माती बनण्याच्या आधी कधीही आपल्यात बीज रुजू देऊ नका बाळांनो. जर माती पोषक नसेल तर झाड वाढत नाही आणि मरून जातं किंवा त्याला उपटून फेकावं लागतं. त्यामुळे जोवर तुम्ही पूर्ण माती बनत नाहीत तोवर आपल्या दगडाची काळजी घ्यायची, म्हणजेच स्वतःच्या शरीराची. योगा, प्राणायाम, मेडिटेशनने आपलं मन स्थिर ठेवायचं. जास्त ताण किंवा या गोष्टीचा न्यूनगंड बाळगायचा नाही. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की आपण माती होणार आहोत. दोघीही सोबतच ओरडल्या. मीही हसून त्यांना दाद दिली आणि केतकीचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाले, या कळा नव्हे दुःखाच्या, हितगुज तुझे स्वत्वाशी. शापिताचे भोग नव्हे हे, पुण्याने भरली ओटी. 4 दिसाचा खेळ, सृजनाशी ज्याचा मेळ. जरी चित्त सैरभैर,
ही नवचैतन्याची वेळ. घेई विसावा क्षणभर, निसर्गाशी जुळे नाळ. सजे पालखी बीजाची, होई तू भाग्यवान. कोणी म्हणो गा विटाळ, म्हणो निषिद्ध हा काळ. सांग जगा तोऱ्यात, सृष्टीचे हे वरदान. कुणी काढता वेड्यात, कोडे त्यास थेट घाल. कसा झाडाच्या फळाशी, नाही बीजाचा विटाळ. खेळ झिम्मा पोरी आता, छेड सूर आनंदाचे. तुझ्या कुशीत रुजले, गुपित हे विश्वाचे. कळी फुलू दे जराशी, मन होऊ दे हिंदोळा. भान जन्माचे देतो, तो हा आनंद सोहळा. भान जन्माचे देतो, तो हा आनंद सोहळा. कविता सांगता सांगता मी त्या दोघींच्या हातून बागेत छान 2 झाडं लावून घेतली. अजूनही बऱ्याच गोष्टींची माहिती देत आम्ही आमच्या मातीत झाडं लावली. मगाशी अबोल असलेली केतकी आता टवटवीत फुलासारखी फुलली होती. तिला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित तिला मिळाली असावीत. अजूनही बरेच प्रश्न तिला पडले असावेत. पण तू जेव्हा पूर्ण माती होशील तेव्हा या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील, असं सांगून मी तिची उत्सुकता तशीच ठेवली. झाड लावून झाल्यावर आम्ही कट्ट्याकडे आलो तेव्हा गेटमधून तिच्या आजीला येताना पाहताच केतकी धावतच त्यांच्याकडे गेली. आजी, मी की नाही माती व्हायला लागलीये, तिने अगदी उत्साहात आजीला सांगितलं. अरेच्चा, मला तर मेघना म्हणाली की आपली केतकी आता कळीपासून एक सुंदर फूल होतंय म्हणून. आम्ही तर बाबा त्या फुलासाठी किती फुलं आणलेत बघ, असं म्हणत काकूंनी तिला सगळ्या प्रकारच्या फुलांचा एक गुच्छ दिला. तशी ती आनंदली. त्या आनंदाच्या भरात तिने आजीला ती कशी आता माती होते हे सांगितलं. आजींनीही माझ्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. मीही नजरेनेच त्यांना आश्वस्त केलं. सौम्या, बरं झालं बाई तू समजावलं तिला सगळं, आणि खूप छान आणि सोप्या शब्दात समजावलं तू. हे तर मलाही जमलं नसतं. काकू आणि मी संध्याकाळी एकत्र चहासोबत गप्पा मारत बसलो होतो. अहो काकू, त्यात काय एवढं, माझं कर्तव्य आहे ते. या वयात त्यांनी भरकटायला नको. गुगलकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. म्हणून हे शोधता शोधता कुठल्या दुसऱ्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आपणच त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं तर त्यात बिघडलं कुठे. हो ना, आजकाल किती विकृती झाली आहे अगं. मागे तू नाही का आपल्या सोसायटीत ते गुड टच बॅड टचचं सेशन घेतलं, तेव्हापासून मुली आणि मुलंसुद्धा काही झालं की लगेच घरी सांगतात बघ, काकू बोलत होत्या. हो ना काकू, मुली तर मुली, आजकाल मुलंही कुठे सुरक्षित आहेत. म्हणून तो आपला छोटा प्रयत्न. मीही हसत म्हणाले. तेच तर बाई, मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल ग याने. बिचारी कोवळी फुलं अशीच कोमेजून जातात. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. मी हळूच काकूंच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना आश्वस्त केलं. थोड्या वेळाने मेघना वहिनी घरी आल्या. घरात चाललेला केतकी आणि श्रेयाचा दंगा पाहून त्यांना खूप दिवसांनी त्यांची केतकी परत मिळाल्याचा भास झाला. त्यांनी येऊन मला मिठीच मारली. केतकीने येऊन आईला पण मी माती झाल्याची गोष्ट ऐकवली. वहिनीही समाधानाने हसल्या. आम्ही परत आपल्या गप्पांकडे वळलो की बेल वाजली. केतकीने दार उघडलं तर दारात आपल्या चेहऱ्यासमोर खूप साऱ्या गुलाबाच्या फुलांचा बुके धरून साकेत दादा उभा होता. बाबा, केतकी ओरडतच त्याच्या गळ्यात पडली. काय मग, काय म्हणते आमची माती? आमच्या होऊ घातलेल्या मातीसाठी ही खूप सारी फुलं. माझी कळी फूल होतीये ना हळूहळू. त्याने तिला जवळ घेत तिचे लाड केले.
आय्या, बाबा, तुला कसं कळलं? केतकीने बुके घेत त्याला विचारले. अरे, असं कसं कळणार नाही बाबाला? बाबा काय दगड आहे होय? साकेत दादा असं म्हणाला तसं केतकी खळखळून हसली. आज कितीतरी दिवसांनी एक कोमजलेली कळी पुन्हा फुलली होती. समाप्त. आपल्या आजच्या या लेखामध्ये जी कविता आली आहे ती कविता सोनी मराठी चॅनलवरील हम बने तुम बने मालिकेतील आहे. या कवितेचे संपूर्ण श्रेय त्या लेखकाला समर्पित करूया आणि आपल्या लेखिकेचे विशेष कौतुक करूया. लेखिका रुचिता जगन्नाथ पाटील. रेवती. आपले मनापासून आभार. अशा नाजूक विषयावर लिहिणे सोपे नसते. अतिशय सुंदर, साध्या, सरळ, सोप्या भाषेत लेखिकेने सर्वच आईंचे टेन्शन घालवले आहे असे मी म्हणेन. त्यांचे मनापासून आभार. कारण सगळ्यांनाच आपल्या मुलीला पहिली पाळी आली की कसे समजवायचे हा गहन प्रश्न असणार. मिळाले का मग तुम्हाला त्याचे उत्तर? मला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. आणि हो, ज्यांना कुणाला या लेखाची गरज आहे त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बाजूची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.